मिल्क केक बनवायला किती टाईम लागतो? 1 घंटा, 2 घंटा किंवा त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा लागू शकतात. तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक अशा मिल्क केकची रेसिपी, जो मिल्क केक आपण बिना मावा, बिना मिल्क पावडरचा बनवणार आहोत. म्हणजेच की हा मिल्क केक मी ब्रेडपासून बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती जास्त हा ललीज आणि एकदम टॅम्पटिंग बनवून रेडी होतो. तर चला, आजच्या सुपर टेस्टी आणि झटपट अशा मिल्क केकला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, इथे मी मीडियम साईजचे 4 ब्रेड घेतलेले आहे. आता आपण काय करणार आहोत, ब्रेडला एकदम छान असं छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करणार आहोत. तर मंडळी, या प्रकारे आपण 4ही ब्रेडला एकदम छान असं कट करणार आहोत. तर बघू शकता, याच प्रोसेसने मी 4ही ब्रेड एकदम छान असे कट करून घेतलेलं आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यात आपण हे सर्व तुकडे घालून घेणार आहोत आणि अशा प्रकारेची एकदम छान अशी ग्राइंड करून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मला एकदम छान असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. हे ग्राइंड झालं की ते बघा, गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅन हलकासा गरम झाला की यात आपण घालणार आहोत 1 कप साखर. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला यात एक कप साखर घालायची आहे आणि आता या साखरेला आपल्याला एकदम छान असं कॅरमलाइज करायचं आहे. थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपली ही जी साखर आहे ती एकदम छान अशी विरघळलेली आहे. ह्या स्टेजवरती आपण काय करणार आहोत, यात घालणार आहोत 1 कप दूध. तर बघा, अशा प्रकारे मी यात 1 कप दूध घालून घेतलेलं आहे. दूध घातलं की आपण याला एकदम छान असं मिळून घेणार आहोत. जोपर्यंत आपलं हे जे मिश्रण एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, थोड्याच टायमात आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं सेट झालेलं आहे. साईडला मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅन हलकासा गरम झाला की यात आपण घालणार आहोत 1 चमचा तूप. तूप घातलं की या प्रकारे आपण पॅनच्या सगळीकडून हे तूप लावून घेणार आहोत. तर बघा, आपलं जे तूप आहे ते सुद्धा आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. तूप हलकंसं गरम झालं की आपण जे ब्रेड ग्राइंड करून घेतले होते ते सारं मिश्रण यात घालून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मी यात हे सर्व मिश्रण घालून घेतलं. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करणार आहोत. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करायचं आहे. तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता हे एकदम छान असं मिक्स झालेलं आहे आणि याचा हलकासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता आपण जे साखर कॅरमलाइज करून घेतलेली होती ती आपण यात ट्रान्सफर करणार आहोत. तर बघू शकता, या प्रकारे मी यात हे सर्व मिश्रण घालून घेतलेलं आहे. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करणार आहोत. तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं थिक बनवून रेडी झालेलं आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा, आपलं हे मिश्रण जे आहे ते एकदम छान असं थिक झालेलं आहे आणि पॅनलासुद्धा सोडायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यात घालणार आहोत 1 कप डेसिकेटेड कोकोनट. आता आपण याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा, गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपलं हे मिश्रण एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला या प्रकारे याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते एकदम छान असं मिक्स झालेलं आहे आणि बघू शकता एकदम गाढ बनून रेडी झालेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता, इथे मी एक बाउल घेतलेला आहे. यात थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि या प्रकारे आपल्याला तूप बाउलच्या सगळीकडून या प्रकारे ट्रान्सफर करायचं आहे. तर बघा, या प्रकारे मी तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण जे मिश्रण बनवून रेडी केलेलं होतं ते सर्व मिश्रण आपण या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला यात हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे. आता आपण चमच्याच्या मदतीने याला एकदम छान असं सेट करून घेणार आहोत. तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं सेट करून घेतलेलं आहे. आता आपण अर्ध्या तासासाठी याला फ्रीजमध्ये ठेवू. तर बघा, अर्धा तास झालेला आहे आणि बघा आपलं मिश्रण एकदम छान असं सेट झालेलं आहे. आता आपण एका परातीवरती याला काढून घेऊ. तर बघू शकता आपला जो केक आहे तो एकदम इझिली निघलेला आहे. आता आपण याच्यावरती या प्रकारे काजू सेट करणार आहोत. तर बघा, एकदम छान असे मी याच्यावरती काजू सेट करून घेतलेले आहे. आता आपण या केकला एकदम छान असं नाईफच्या मदतीने कट करून घेणार आहोत. तर बघा, आपला सुपर टेस्टी आणि झटपट होणारा हा केक बनवून रेडी झालेला आहे. तर मंडळी, रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.